तर मॅचला सुरुवात आजच्या दिवसाला आपण शुभारंभ करूया. गोलंदाजी मार्कवर येतोय पहिलं षटक घेऊन बीड संघामधून रुपेश रुपेश गवळी. हे नाव फार मोठे क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेट कर्जतमधल्या टेनिस क्रिकेटमध्ये या नावाचा मात्र डंका वाजलाय. गेल्या 2 वर्ष या गोलंदाजाने काय परफॉर्मन्स दिले नितेश टेनिस क्रिकेटमध्ये. अगदी चांगली गोलंदाजी, त्याचपेक्षा चांगली बॅटिंगसुद्धा केली. बीड संघाचा मात्र मिडल ऑर्डर सांभाळणारा हा खेळाडू आहे आणि आता त्याच्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाजाने मात्र दिली. आणि सलामीवीर बघू शकता आपण मैदानामध्ये दाखल झालेत. रोहन आहे आणि त्याच्या जोडीला दिलीप. चांगली जोडी मैदानामध्ये. रोहन चांगला परफॉर्मन्स देतो प्रत्येक वेळेस. सुरुवात चांगली करून देणारा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला दिसून येतोय. मॅचला सुरुवात होईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण ग्रीन सिग्नल. इथे मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल असेल मैदानामध्ये रुपेश या गोलंदाजाचा. काय होणार, 4 षटकाचा सामना आहे. पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पहिले मॅच आहे, खेळपट्टी नवीन आहे. 4 ओव्हरची मॅच आणि 4 बॉलर. हा तो नियम आहे 4 बॉलरचा. आणि सुरुवात होते मॅचला. पहिलाच बॉल रुपेशचा. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवरचा टप्पा होता गोलंदाजाचा आणि मिळणार फक्त लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. संघाचं खातं उघडलं जातं उमरोली संघाकडनं. आणि काल नितेश सर आम्हाला सांगतात की लो स्कोरिंग मॅच झाल्या, परंतु आज चांगल्या मॅच पाहायला मिळतील नितेश. परिसीमा जर या क्रीडांगणाचे आपण पाहिले तर कमी आहेत, छोटे आहेत. चांगला फटका आहे. कव्हरमधून चेंडू निघतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिलीपच्या बॅटिंगमधून आलेला चांगला स्ट्रोक. मिळतात इथं 4 धावा आणि 4 धावसंख्येच्या मदतीने दीपा पाटील संघ पोहोचला तो 5 या धावसंख्येवर. पाच धावा धावफलकावर. अगदी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला कव्हरमध्ये. फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेगमध्ये चेंडू अडवला जातोय. 1च धाव मात्र मिळते. चांगली बॅटिंग आहे दिलीपकडे. भाऊमध्ये तेवढी ताकद आहे. हा खेळाडू कुठल्याही क्षणी मात्र धावा वाढू शकतो. धावा मी तर म्हणेल चांगल्या स्थितीमध्ये आणू शकतो संघाला. हे दाखवले दिलीपने बऱ्याच वेळा. अजून एक चांगला बॉल. कोलवरचा टप्पा होता. खणून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये श्याम होता. मिळणार फक्त 2 धावा. चांगली बॅटिंग यावेळेस दीपा पाटील उमरवली संघाची. सुरुवात चांगली झाली. सुरुवातीला फार महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. सुरुवात कशी होते याच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असतं. परंतु सुरुवात झाली. आतापर्यंत 8 या धावसंख्येने. काय बॅटिंग. कालच्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या ही 50 धावा होत्या. या लेनची गरज होती बीड संघाला. ही लेन ठेवणं फार गरजेचं रुपेशकडनं, कारण रुपेशकडे वेग चांगला आहे. टप्प्याचा वापर तो अजूनपर्यंत त्यांनी चांगला केला नाही, परंतु हा बॉल चांगला होता. अजून एक चांगला चेंडू घात करून जातोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. बाद होणारा फलंदाज आहे रोहन लोंगले. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला होता पहिल्या ओव्हरमध्ये दिलीपकडनं. त्यानंतर हात कुल्ले करण्याचं एवढं चान्स रुपेशने दिले नाही. रुपेशकडे तेवढी कौशल्यता आहे. गोलंदाज खूप चांगला आहे. कारण रोहन बाद का झाला त्याचं कारण म्हणजे त्यांनी पदलाली त्याचा वापर केला नाही. फुटवर्कचा वापर करणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं, परंतु ते वापर केला नाही आणि चांगली लेंथ मिळाली रुपेशला आणि त्याच पद्धतीने रोहनला त्यांनी बाद केलं. नवीन गोलंदाज येतोय रवी फुलावरे. यंग गोलंदाज आहे बीड संघाचा. हा दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. पॉवर प्ले संपलाय. 5 क्षेत्ररक्षक 5 विभागामध्ये विखुरले गेलेले दिसतात. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलाय. लॉगआउटमध्ये आहे, लॉगऑफमध्ये आहे.
त्याचबरोबर डीप मिडविकेटमध्ये आणि डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 5 क्षेत्ररक्षक 5 विभागामध्ये. दिलीपला आता या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू मारावा लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण फक्त 8च धावा धावफलकावर आणि या मैदानावर जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 50+ धावा कराव्या लागतील. कारण नितेश सर आम्हाला सांगतात 50 धावांच्या वरती जर संघ गेला तिथं चेस करणं फार कठीण काम असतं आणि उमरोली संघाला तेच करावं लागेल. कारण आकाश गायकर सारखा त्यांच्याकडे ब्रह्मास्त्र आहे आणि त्यामुळे त्यांना 50 धावाच्या वरती धावा कराव्या लागणार आहेत. अतुलसुद्धा त्यांच्याकडे आहे त्यामुळे 2 ओव्हर त्यांच्या घातक असतील आणि त्याचबरोबरीने एक चांगली फायटिंग स्कोर त्यांना करावा लागणार आहे. उमरोली संघाला पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गोलंदाज तयार होतो. लेफ्ट हँड मारा, पहिलाच बॉल घात करून जातोय. दिलीपला परतावं लागतंय. इथे गोलंदाजाला मिळतं यश. 2 गडी बाद होत आहेत आतापर्यंत दिबा पाटील उमरोली संघाच्या फक्त 8 धावसंख्येवर. हे गाणं जेव्हा ऐकतात ना प्रत्येक शिवसैनिक तेव्हा त्यांच्या अंगाला मात्र काटा येतो. कारण नितेश या गाण्यामध्ये बरंच काय मात्र ठेवलं आहे. या गाण्याने मात्र बरंच काय दिलं आहे शिवसैनिकांना. बाळासाहेबांचे शिवसैनिक कधीच फुटत नाही असे बरेच जण म्हणतात. कारण शिवसेना माझी आणि मी शिवसेनेचा हे प्रत्येक शिवसैनिकांनी मात्र सांगितलं आहे. अजून एक चांगला बॉल यावेळेस मैदानामध्ये. काय वेग आहे या गोलंदाजाकडे. अचूक टप्प्यावर मारा करणारा हा गोलंदाज आहे. तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज तुम्ही बऱ्याच वेळा बघितले असतील परंतु मुनाफ पटेल सारखा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळेल. त्याच्याकडे वेग नव्हता, त्याच्याकडे होता फक्त आणि फक्त टप्पा आणि टप्पा तुमचा क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो. अजून एक चांगला बॉल सरळ खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोचणार तोपर्यंत मिळतात अतुलला एकच धाव आणि या 1 धाव संख्येच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्यात त्या 9 धावा. गोलंदाजाने मात्र काय कमबॅक करून दिलंय बीड संघाला. लेफ्ट मारा म्हणजे डावकुरा गोलंदाज हा क्रिकेटमध्ये फार घातक असतो हे बऱ्याच वेळा करार्थाने क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजांनी मात्र दाखवून दिलं आणि इथे सुद्धा हा गोलंदाज मात्र इम्प्रेस करतोय. रायगड एक्सप्रेस नावाने सुधीरला मात्र सगळे ओळखायचे. सुधीर हा एक रायगड एक्सप्रेस नावाने ओळखला जायचा परंतु तो आपल्यात नाही आहे परंतु त्याची आठवण येते. परंतु यावेळेस चांगला प्रॉपर टायमिंग आकाश गायकरच्या बॅटिंगमधून हा चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी कॅच पकडतोय आणि आकाश गायकरला इथं परतावं लागतं. तो बऱ्याचशा विकेट त्यांनी काढल्या होत्या. प्रत्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलेली कामगिरी आम्हाला माहिती आहे आणि अजयदादाला तर जवळून माहिती आहे कारण अजयदादा त्याच्यासोबत सुद्धा खेळला आहे आणि त्यामुळे करार्थाने आज डावकुरा गोलंदाज जर पाहिला तर त्याची आपल्याला आठवण जरूर येते. तो आपल्यात नाही आहे परंतु त्याची आठवण आपल्याला जरूर येते. परंतु रवीचे आपण कौतुक करूया. काय गोलंदाजी करतोय आत्तापर्यंत तो. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक पोचेल का. पडल्यानंतर चेंडूने वळण जरूर घेतलं आणि अतुलला मिळते ती फक्त एकच धाव. 10 धावा धाव फलकावर लागल्या. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय तो गणेश कारे. असं वाटलं होतं नितेश की आकाश गायकरचा जो फटका तो 6 धावा देऊन जाईल परंतु भरपूर मी तर म्हणेल वायडी स्लॉगनमध्ये असलेला क्षेत्ररक्षक रुपेश गवळी त्यांनी अतिशय चांगला झेल पकडला. हलक्या त्यांनी चेंडू ड्राईव्ह केलाय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं म्हणेल आणि एकच धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने 2 षटकाचा खेळ संपला. गोल्डन षटक मी म्हणेल बीड संघासाठी फक्त 3च धावा दिल्या त्या रवी फुलावरे याने आणि धावसंख्या पोचली ती दिबा पाटील उमरोली संघाची त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा.
50,000 असलेली रोख पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. महेंद्र शेठ चोरवे साहेबांच्या नावानिमित्त म्हणेल आमदार ट्रॉफी 2022 आपल्याला पाहायला मिळते. कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला विकास कामंसुद्धा पाहायला मिळतात. आणि आशाने असेल, कोशाने असेल किंवा आजूबाजूची गावं ही प्रत्येकजण शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबांचे हे शिवसैनिक आहेत. आणि हे शिवसैनिक कधीच फुटणार नाही, मी असं नक्कीच म्हणेल. कारण शिवसेनेने बरंच काय दिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे शिवसैनिक आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. पहिलाच बॉल होता, फुलर लेनचा बॉल टाकतोय आणि इथे चेंडू डॉट. छोटा पॅकेज आहे, छोटी हाईट आहे या गोलंदाजाची, परंतु लेंथ बघा किती चांगले. 22 लोबी गोलंदाजी मार्कवर येतोय. लेंथ फार महत्त्वाची असते तुमची. लेंथ जर बिघडली ना तुमची तर तुम्ही एक्स्ट्रा रन देऊन जातात. परंतु फुलर लेनचा बॉल अगदी वाईट यॉर्कर म्हणून ज्याची आपण पाहायला मिळतो ना, तो पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी होत नाहीये. धावा मात्र थांबल्यात. 11 धावा फक्त उमरोली संघाच्या धावफलकावर लागल्यात. आणि प्रत्येकजण विचार करत असेल या खेळपट्टीने कोणाला साथ दिली. कालसुद्धा लो स्कोरिंग मॅच झाली असे नितेश सर आम्हाला सांगतात. आणि आजही धावा मात्र होत नाही. म्हणजे गोलंदाजांना अनुकूल असलेली खेळपट्टी आपल्याला पाहायला जरूर मिळते. ओहो, काय बॉल यावेळेस मी तर म्हणेल दांडी गुल करतोय आणि फलंदाजाला परतावं लागते. 14 4 गडी बाद झाले दिबा पाटील उंबरवली संघाचे. या मैदानापासून जवळचं असलेलं गाव म्हणजे उंबरवली. आणि आत्तापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 22 लोबेचं कौतुक करूया. काय गोलंदाजी केली. पहिला बॉल वाईड यॉर्कर, दुसरा बॉल शॉर्ट प्लेनचा होता, परंतु तिसरा बॉल अगदी घात करून टाकला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय मयूर लोंगले. अतुलला आणि मयूरला एक पार्टनरशिप करावी लागेल. शॉर्ट प्लेनचा बॉल ऑन साईडला चेंडूला खेळलाय. चेंडू थोडासा वेग त्यांनी कमी केला चेंडूने आणि त्याचबरोबर मिळाल्या 2 धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. गोलंदाजांनी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल ऑन साईडला चेंडूला खेळलाय. मिड विकेटमध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळाली, दुसरी धाव मात्र मिळणार नाही. विकेट महत्त्वाची असेल दोन्ही खेळाडूंची, कारण एक पार्टनरशिप झाली तरच धावा मात्र वाढणार आहेत. परंतु उमरोली संघाला फायटिंग देण्यासाठी स्कोअर फार महत्त्वाचा आहे. तो स्कोअर मात्र होत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे गोलंदाजांनी केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे आणि त्याच मदतीने इथं फलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र थांबवण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधला आणि समोर आहे अतुलचं फार मोठं आव्हान. अतुलला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण अतुल आक्रमकतेसाठी मात्र ओळखला जातो कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. इनसाइड एजमध्ये लागते. लेग स्लिपमध्ये चेंडू मात्र जातोय. खंडूने ओळखलं होतं जर क्षेत्ररक्षकांनी चेंडू सोडला तर मी त्याला बॅकअप देईल, आणि तेच केलं त्यांनी. फक्त एकच धाव मात्र मिळाली आणि 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आहे ती 15 धावा. 3 ओव्हर 15 धावा धावफलकावर. या ओव्हरमध्ये सुद्धा आल्या 4 फक्त धावा. चांगली ओव्हर मिळते पुणे शकता बीडी संघासाठी 22ची. पहिल्या ओव्हरमध्ये रुपेशच्या आल्या होत्या 8 धावा, तेव्हा सर्कल होतं. आणि त्यानंतर रवीने टाकल्या 3 ओव्हरचं षटक आणि 22ने टाकलं फक्त 4 ओव्हरचं षटक. काय गोलंदाजी बीड संघाकडनं. टॉस जिंकून गोलंदाजी आम्ही का घेतली ह्याचं उदाहरण मात्र देताना हा बीड संघ. शेवटची ओव्हर मात्र आता मार्गस्थी असेल. गोलंदाजी मार्कवर येतोय सूरज लोबी.
सूरज लोबी गोलंदाजी मार्कवर येतोय आणि समोर आहे अतुल. अतुलला खेळावं लागेल, जिद्द दाखवावी लागेल. स्लोअर बॉल ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा येतोय ब्रँडेड षटकार. पहिल्या इनिंग मधला पहिला षटकार. कार गोलंदाजाने कमवलेलं साम्राज्य आता गमवताना दिसतोय. कारण सलग 2 षटकार मात्र टोकले. एक षटकाराला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि एक षटकाराला तो लॉग ऑफमध्ये. काय बॅटिंग अतुलकडनं. हवाई हल्ले अगदी दिसताना दिसतात. 2 असे अणुबॉम्ब टाकलेत आता खऱ्या अर्थाने बीड संघावर. कारण धावसंख्या पोचवली उमरोली संघाची ती 27. चांगला बॉल होता यावेळेस. मला असं वाटलं होतं की तिसरा षटकार येऊ शकतो का, परंतु गोलंदाजाने आता कमबॅक करून दिलंय. यानंतर मॅच तुम्ही पाहणार आहात. सेकंड मॅच असेल ती मराठी वडवली आणि तळेगाव वाडी या 2 संघादरम्यान मॅच असेल. स्लोअर बॉल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे. नितेश हे पाहिजे गोलंदाजाकडे, या गोष्टी असल्या पाहिजेत. तुम्ही फक्त वेग असून फायदा नाही, तुमच्याकडे खऱ्या अर्थाने विचार केला की व्हेरिएशन सुद्धा असलं पाहिजे. चेंज ऑफ पेस दाखवला. 2 चेंडू मात्र अतिशय चांगले टाकले या गोलंदाजाने. आता एकदम डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातो. 1च्या बदले 2 धावा मात्र मिळतात. थोडंसं फंबल लेझी क्रिकेट एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळतात 1च्या बदले आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 29 धावा 29 रन धाव फलकावर. तळेगाव वाडी आणि त्याच्या विरोधात मराठे वडवली या 2 संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. ऑन साईडला पॉवरफुल फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळत फलंदाज या 6 धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्या त्या 35. येणारे असतील 24 चेंडू 36 धावसंख्येचा अफाट. परंतु या 36 धावा कशा प्रकारे मात्र होणार या ऐकण्यासाठी आपण ऐकूया पियुष बाबरे यांना. देवदास दाबणे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. नवजवान क्रीडा मंडळ कोशन यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ तुर्वे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून भरवण्यात आलेली स्पर्धा आमदार चषक 2022 भव्य असं पर्व तुम्हाला पाहायला मिळतात. 50,000 रुपयांचं रोख पारितोषिक पहिल्या क्रमांकाला दिले जाईल आणि तोच आमदार चषक तुम्ही आजमावतात या स्पर्धेच्या माध्यमातून. कोशानाचं क्रीडांगण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही मयुरेशी कदम सरांचा आवाज तुम्ही ऐकला. त्यानंतर मी प्रियेश बाबरे जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. टेनिस क्रिकेट.in ची टीम आमच्या समोर तयार झाली आहे 4 दिवसांचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी. आजचा दुसरा दिवस. चला बॅट्समॅन ओपनिंग पेअर अंपायर्स कॉल करतात. पहिल्या सत्रामध्ये नितेश तरे सर आमच्या समोर जॉईन होत असताना पहिल्या सत्रामध्ये 35 धावा बनवल्यात. 36 धावसंख्येचं टार्गेट. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली
विपक्षात बीड या दोन टीममध्ये चालू आहे संघर्षाची आणि अस्तित्वाची लढाई. कारण दोन गावाचा संघर्ष आणि दोन गावांनी जी मेहनत वर्षभर केली ना ते एकामेकाच्या विरोधामध्ये भिडल्याच्या नंतर ती पॉवर, तो आत्मविश्वास तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. आणि तेच आत्मविश्वासाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली. खास करून मयुरेश कदम सरांनी एक चांगला उल्लेख केला की एक अग्रेसिव्ह बॅट्समन म्हणून ओळखला जातो अतुल, आणि त्याच अतुलने शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार ठोकले आणि त्या कारणास्तव दिबा पाटील उंबरवली संघाने एक फायटिंग टोटल एक व्यवस्थितरित्या उभारली आहे. 35 धावा बनवल्या, 36चं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड होत असताना रुपेश लोबी आणि त्याच्या समवेत रुपेश, एकीकडे रुपेश गवली तर एकीकडे रुपेश लोबी, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवशी देखील तुम्ही लो स्कोरिंग मॅचेस आजमावल्या आणि कदाचित आज देखील दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यापासून असंच काहीसं चित्र दिसेल का? कारण 24 बॉल वेजासाठी अवघं 36चं टार्गेट आहे. मुरली टीमच्या गोलंदाजांचा विचार केला तर त्यांच्यासाठी या धावा फाईट करण्यासाठी पुष्कळ आहेत आणि एक चांगली बॅटल, एक चांगला कॉन्टेस्ट होईल यात मात्र काही शंका नाही आहे. चांगली स्पर्धा, चांगले ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. भगवमय वातावरण पूर्णतः क्रिएट झालंय. पोपटी पताका, क्रीडांगणाच्या चौफेर, 2 कॅमेराच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, त्याचबरोबर मिनी कॅमेरा देखील आमच्या समेत जॉईन झाला कमेंट्री बॉक्समध्ये. tenniscricket.inचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्रशांत पवार आणि त्यांच्या समेत ऑल टीम, त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नितेश सरे सर आमच्या समेत जॉईन. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट, 36चं टार्गेट. पंचांकडून आला ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. आकाश गायकर गोलंदाजी मार्कवरती, टीम कॅप्टन. बॉलिंग मार्कवरती. टॉस गमावल्याच्या नंतर बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं बीड टीमनं आणि तेच आमंत्रण स्वीकारून अतुलने चांगली बॅटिंग केली. 35 धावा उभारल्या आणि 36चं टार्गेट ठेवत असताना पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज आकाश, फिरकीपटू, वेगवान गोलंदाज आकाश गायकर तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल कव्हर्सला, अप्रतिम फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून डीप मध्ये बॉल चाललाय. अतुल लोंगले चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण. आज क्रिकेट तर दोन्ही रुपेशला खऱ्या अर्थाने केलायचं. सिंगलचं रूपांतर 2 मध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुम्हाला रुपेश लोबी पाहायला मिळेल आणि रुपेश लोबीच्या बॅटमधून एक चांगला ड्राईव्ह, एक वेल कॉन्फिडंट फटका पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती आल्या त्या 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती, 36चं टार्गेट. 4 ओव्हरची मॅच आणि पहिल्याच बॉलवरती आल्या त्या 2 धावा. येणारे 23 बॉल आणि विजयासाठी 34 या धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर आकाश तयार. ओव्हर द विकेट, फक्त दिशा दिल्या. बॅकफुटला जाऊन लेट कट केले तर अप्रतिम फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4. चौका. संकेतजी बाबरे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आमदार ट्रॉफीमध्ये. चौकार आला. टीमची धावसंख्या 6 धावा. गोलंदाजीतून तयार. आकाश थोडासा फंबल होत असताना बॅट्समनचा रिदम चेक केला. बॅट्समन शफल झाले होते. रुपेश लोबी स्ट्रायकिंग एंडला. प्रतिम पहिलाच बॉल पाहिला तर एक वेल कॉन्फिडंट कव्हर ड्राईव्ह. त्यानंतर बॅकवुडला जाऊन लेट कट केलेले. दोन्ही खेळाडूंच्या मधून शॉर्ट थर्डमॅन आणि गलीमधून चेंडू 4 धावसंख्येसाठी आणि तिसरा बॉल टाकण्यासाठी आकाश तयार. वेगवान बॉल समोर उडवलाय. ओव्हर दी बॉलर सेट. एक सिंगल कंप्लीट. अतुलाले चेंडू पर्यंत एकच धाव इथून मिळेल, परंतु डॉट बॉल येणं गरजेचं आहे दिबा पाटील उंबरवली टीमसाठी. 2 रुपेश जर मैदानाच्या आतमध्ये थांबले तर चांगली बॅटिंग करू शकतं. ते बीड टीमला देखील माहिती आहे आणि तेच आकाशला देखील माहिती आहे. आकाश डॉट बॉल टाकत नाहीये, परंतु कुठेतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय, खास करून विकेटच्या शोधामध्ये. एक सिंगल आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 7 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. आकाश गायकर गोलंदाजी मार्कवरती. टीम कॅप्टन आहे आणि P1चं प्रामुख्याचा रिस्पॉन्सिबल षटक टाकण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये तयार. भरपूर चांगली स्पर्धा. पहिला दिवस तुम्ही कालचा पाहिला. आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाला इथून सुरुवात आणि दुसऱ्या दिवसामधील ही पहिली उद्घाटनाची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. बीड विपक्ष स्वर्गीय दिबा पाटील उंबरवली प्रतिष्ठान या 2 टीममध्ये चालू आहे संघर्षाची लढाई. 36चं टार्गेट असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये
नितेश तरे सर एक प्रोफेशनल गुणलेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. एक वेल एड्युकेटेड आणि एक वेल क्वालिफाईड स्कोरर नितेश तरे सर आमच्या समेत. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक. तिसऱ्या बॉलवरती सिंगल. टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. आकाश ऑन साईडला केल्याचा होता. शरीराचा वेध घेणारा हा बॉल वेगवान होता. भरधाव वेगाने टाकलेला हा चेंडू शरीराचा वेध घेतो. धाव मिळत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता. अलॉंग द विकेट कुठल्याही प्रकारचं रूम देत नाहीये बॅट्समनला खेळण्यासाठी. आणि जे रुपेश लोबीने बॅटिंग केली तीच बॅटिंग आता रुपेश गवलीला करायची आहे. चौथा बॉल या ठिकाणावर निर्धाव टाकण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल आलाय आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. चांगला फटका शॉर्ट मिड विकेट मधून डीप मध्ये बॉल चाललाय. गणेश गारे प्रयत्न चांगले होते. त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल सीमा पार जातोय. रन्स मिळतील 4. हा चांगला चौकार. मिडॉन आतमध्ये ठेवला आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक गणेश बीट झाले आणि त्यानंतर इथून हासिल केल्या त्या 4 धावा. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 11 या धावसंख्येवरती. आकाश लास्ट बॉल व द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल चाललाय. डायरेक्ट हिट नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी होईल. त्या दरम्यान षटक इथून कंप्लीट. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण होता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 12 या धावसंख्येवरती. बिनबाद ही खास करून जमेची बाजू राहिली आहे आणि एक धाव या चेंडूवरती मिळत असताना येणारे 18 बॉल विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. 18 बॉल विजयासाठी करायच्या 24. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 12 धावा. 18 बॉल विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गणेश घारे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरमध्ये आकाश थोडासा स्वतःवरती नाराज दिसला कारण ज्या चेंडूच्या हाताळणी त्यांनी केली. गोलंदाज गणेश भरपूर वेग होता परंतु लाईन मिस करतात. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये एकदा फलकावरती जॉईन. 13 धावा 23 ची गरज. 18 बॉलमध्ये गणेश घारे गोलंदाजी मार्कवरती. आकाशला ब्रेक थ्रूची गरज होती आणि तोच आकाश पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केला. आता गणेश आला. गणेशचा देखील तोच कदाचित उद्देश असावा. ओव्हर द विकेट. वेगवान बॉल आतली गाडा लागून बॅट ऑन साईडला बॉल आला. शॉर्ट मिड विकेट मधून एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्यासाठी निघालेत. फेकी होते. विकेट किपर नव्हे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला परंतु अप्रतिम रनिंग दोन्ही रुपेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. कदाचित हा वेल प्लॅनिंग फटका होता. बॅटचे खऱ्या अर्थानं वरच्या बाजूला चेंडू ब्रश झाला. ऑन साईडला बॉल शॉर्ट मिड विकेट मधून डीप मधून खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा झाल्यात पूर्ण. 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती आणि ब्रेक थ्रूची नितांत गरज. 17 बॉल विजयासाठी 21 या धावसंख्येची गरज. आमदार ट्रॉफी 20-22 दिमागदार पर्व. गोलंदाज गणेश. वेगवान बॉल समोर उडवला. फुलर लेनचा बॉल होता. मिडॉन मधून डीप मध्ये बॉल चाललाय. लॉंगॉनला मिसफिल्ड होते. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथून 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. टीमची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा 17 लागल्यात. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली विपक्षात बीड या 2 टीममध्ये संघर्षाची लढाई चालू आहे आणि गणेश घारे गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट हा पुढचा बॉल. वेगवान बॉल ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथून मिळतील 6 धावा. वेल जज केलं होतं. कॅच पकडली होती परंतु षटकाराच्या बाहेर पाय आधीच ठेवून बसले आणि इथून 6 धावा. फ्लिकचा चांगला वापर. 6च्या मदतीने धावफलक पुढे जाते. रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या धावसंख्येवर. ओव्हर द विकेट. वेगवान बॉल ऑन साईडला ताबडतोब उत्तर. जेवढा वेगाने चेंडू रिलीज केला
तेवढ्याच ताबडतोब वेगाने चेंडूला फेकून दिला. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, 6 रन. षटकाराला धावफलक 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 36 या धावसंख्येचा टार्गेट 29 जावा. एकंदरीत फलकावरती अप्रतिम चेंडू. व्हाईट यॉर्कर पूर्णपणे बांधून ठेवला बॅट्समनला आणि या चेंडूचं उत्तर खास करून रुपेशकडे नव्हता आणि बॉल इथून डॉट होतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गसह निर्धाव चेंडूची सांगता. या षटकामध्ये आता शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी गणेश गारे ओव्हर द विकेटने तयार. पुढे टाकल्यात फटका. अप्रतिम फ्लिकचा फटका मिडॉम मधून डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत. लॉंग ऑफ मधून एक सिंगल कंप्लीट. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एकच धाव इथून मिळेल. षटक क्रमांक दुसरं पूर्ण आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15ची सरासरी मेंटेन करत असताना 30 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल विजयासाठी 6 या धावसंख्येची गरज. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. पाणीची डिमांड, ड्रिंकची डिमांड होते मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. 12 बॉल विजयासाठी 6ची गरज. चला मॅचला आपण स्टार्ट करूयात. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो टॉससाठी या टॉस बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच तलेगाव वाडी विपक्षात मराठे वडवली. विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन, रिक्वेस्ट आपल्याला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. स्वरा 11 DS स्पोर्ट्स तलेगाव वाडी विपक्षात मराठे वडवली हा दुसरा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. टीम कॅप्टनला रिक्वेस्ट आपण टॉस करण्यासाठी या. चला तर अतुल तयार. 6ची गरज. पहिला बॉल स्वीप केलेत. क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून एक सिंगल कंप्लीट. एकच मिळेल. एक पेक्षा उर्वरित तिथून काही मिळणार नाहीये. विकेट किपर एंडला फिकी होईपर्यंत एक धाव कंप्लीट आणि टीमच्या धावसंख्येच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 31 या धावसंख्येवरती. 5ची गरज. गोलंदाज तयार अतुल. लेटकट केले. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट टर्मॅनला एक सिंगल कंप्लीट. एकच धाव इथून मिळत असताना अतुल आलेत गोलंदाजी मार्कवरती. 2 बॉल 2 सिंगल. टीमची धावसंख्या 32. गरज अजून 4 धावसंख्येचे. 10 बॉल विजयासाठी 4. 1-2 डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट. ही रणनीती आता आखावी लागेल अतुलला. ओव्हर द विकेट. वेगवान बॉल फुलटॉस होता. गॅपमध्ये ढकलत. आकाश चेंडूपर्यंत पोहोचण्याआधी बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून चाललाय सीमा पार. मॅच इथून कंप्लीट आणि हँडशेक केल्याशिवाय कुठलाही संघ क्षेत्र सोडणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्या. इथून विजयाचा हा चौकार आला रुपेशच्या बॅटमधून आणि संघ इथून विजय झाला. बीड स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपलं देखील मनापासून आभार आणि गुड कौतुक. वेल प्लेड. हार्ड लक आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बीड. हँडशेक केल्याशिवाय कुठलाही संघ क्षेत्र सोडणार नाही याची आपण नोंद घ्या. आणि या मॅचचा